कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय कसं केलंय? थांबा. अरे काय झालं, एवढा दमलास का एवढा तू? अरे बघू दे. दमलो नाही मी, घाईघाईत आलो ना, ते म्हणून मी ऍक्च्युली हे तुम्हाला उघडून देण्यासाठीच आलो इकडे. अरे कशाला आग उघडतो? अहो नाही बघू तरी मला माझ्या लेकाने काय आणले ते. नाही असं कसं, मी असताना तुम्हाला काम करायची काय गरज आहे? आणि हे एवढं तेवढं म्हणजे मी करूच शकतो ना. मला हे तुम्हाला उघडून द्यायचं होतं कारण मला समोर तुमची रिॲक्शन बघायची होती म्हणून. हे एकच मिनिट थांबा. अरे बघितलं असतं आम्ही काय चुकतोय. उत्सुकता आहे ना आम्हाला. अरे च्या, मला वाटलंच होतं हाच घोळ झालाय. हं? बाबा हो, फॉल्टी पीस दिलाय त्यांनी. हो? हो बघू. नाही हा बघू नका तुम्ही. अहो मला नाही आवडणार ना तुम्ही असं फॉल्टी पीस बघितलं तर. मी काहीतरी सोय करतो, चांगला पीस घेऊन येतो आणि मग तो तुम्ही बघा. मी बघतो याचं काहीतरी करतो. मी आलो. अरे मी येतो, लगेच येतो. अरे अरे लक्की, अरे अरे ऐक, चालेल हे. अरे असं काय? शेवटी स्वतःला वाचवलंस ना, शाब्बास. सुंदरा, तू किती मोठी चूक करतेस ना, तुला माहित नाही अजून. काय केलं मी? तुलाच हौस असते ना वेगवेगळे गेम्स खेळायचे. हे फक्त तुझाच गेम तुझ्यावर उलटवलाय. ही तुझी हे गप्प बस. आत्ताच्या आत्ता तुझं तोंड काळं कर आणि माझ्या घरातून चालता पुन्हा बळून सुद्धा बघू नकोस. माझ्या घराकडे, माझ्या संसाराकडे, माझ्या आई बाबांकडे बघायचा प्रयत्न जरी केलास ना, माझ्या इतकी वाईट दुसरी कोणी नसेल हे लक्षात ठेव. चल निघ. एक मिनिट. निघ. निघ. तुम्ही काही खातच नाही आता. तुम्हाला चकली आवडली ना, चकली वाटते मी तुम्हाला. आणि थोडासा सॉस देऊ का, आंबट गोड चटणी बरोबर खायला? चालेल चालेल. मी काय म्हणत होते, तुम्ही काय म्हणत होतात, त्या रियाबाई कोण आहे? अहो सांगितलं ना, म्हातारी हे 80-90 वर्षाची. पण लकीबाई फेवरेट आहे तिचा. जाम जीव लावते लकीबाईला. मी काय म्हणतो, हे सगळं खाऊन झाल्यावर तुम्हाला काही थंड चालेल का? म्हणजे आईस्क्रीम, कुल्फी किंवा मग गार गार लस्सी. म्हणजे आपण खाता खाता पिता पिता बोलूया ना. कुल्फी. हा.
काय कुठे आहे? घरातले पैसे कुठे आहेत? मला पैसे हवेत आत्ताच्या आत्ता. अरे अरे पण आमच्याकडे आता काही नाहीये. माहिती होतं ना तुला, माहिती होतं. हाच घासून गुळगुळीत झालेला प्रश्न विचारतोस आणि तेच तेच उत्तर देतात हे लोक, तरी मूर्खासारखं विचारत राहतोस काहीतरी. वेळ पण नाही माझ्याकडे. आई तुझ्या बांगड्या दे. नाही आई बांगड्या दे पटकन दे. काय केलंस तू? हे चाललंय. काय झालं बाई? अरे बाई गेला खड्ड्यात. तू इकडे खेळत क्या बसलास? चल लवकर. ते कुल्फी. ती कुल्फी ना काडी सकट घालीन तुझ्या. हो आणि तुमच्या वसुंधराला एक निरोप द्या माझा. तिला वाटत ती जिंकली आहे ना? नाही, मी पण लकी आहे, लकी. त्या सहज तर सोडणार नाहीये मी. हे सांगा तिला. चला मी आता रेडी आहे. आधी मी ओवाळ. तू का? मी ओवाळ. बाबा सांग ना हिला. अरे बांधू नका म्हणून तू गुड गर्ल आहेस ना, म्हणून आधीच चिनूला ओवाळ दे. यस फाईन. यस. हॅलो. हा बाबा. वसू, अगं शार्दूल निघून गेला. म्हणजे अचानक आला, सामान भरलं, त्या माणसाला बरोबर घेतलं आणि निघून गेला. अगं खूप चिडला होता. वसू, तू काही केलंस का त्याला? फार काही नाही बाबा. ते फक्त त्याला एवढंच म्हटलं की मला सत्य कळलंय आणि रियाबद्दल पण कळलं. कसलं सत्य? आणि रियाचं काय प्रकरण आहे? आई, मलाही फार कल्पना नाहीये, पण मी तर फक्त अंधारात तीर मारला होता आणि तो बरोबर निघाला. बाबा तो चक्क घाबरून पळून निघून गेला इथून. याचा अर्थ हे प्रकरण खरंच खूप गंभीर आहे. त्याने नक्की काहीतरी गुन्हा केला आणि म्हणून तो इथे लपून बसला. वसू बाळा, अगं पण लवकरच त्याला कळेल ना की तू खोटं बोलली आहेस म्हणून. तेव्हा काय? तेव्हाचं तेव्हा बघू बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.